हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः. शिवशनाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर आहे. माझ्या धरम करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज दिनांक 4 जुलै 2024, शालिवान शके 1946, संवत्सर क्रोधी, अयन दक्षिण, ऋतू वर्षा, मास ज्येष्ठ, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो, आजची चतुर्दशी तिथी आहे. उद्या पहाटे 4:58 अमावस्या तिथीला सुरुवात होईल. वार गुरुवार आहे मित्रांनो. नक्षत्र मित्रांनो, मृग नक्षत्र आहे. उद्या पहाटे 3:55 आद्रा नक्षत्राला सुरुवात होईल. योग गंड योग आहे मित्रांनो आजचा. सकाळी 6:59 वृद्धी योगाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 5:14 ध्रुव योगाला सुरुवात. करण मित्रांनो विष्टीकरण आहे आजचे. सायंकाळी 5:24 शकुनी करणाला सुरुवात आहे. मित्रांनो, उद्या पहाटे 4:58 चतुष्पात करणाला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मिथुन राशीत असेल, चंद्र वृषभ राशीत, गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे आहे. सूर्योदय सकाळी 6:07 असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 7:19 असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडूया. यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हर ओम शिव शिव शंभो रात्रे प्रवर्तमानसद्य ब्रह्मणो द्वितीय परार्थे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1946 प्रभवादी षष्ठी संवत्सराणामध्ये क्रोधी नाम संवत्सरे दक्षिणायनी वर्षा ऋतू ज्येष्ठ मासे कृष्ण पक्षे गुरुवार वासरे मृग नक्षत्रे गंड योगे विष्टीकरणे चतुर्दशी शुभतिथो वीरगोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मोहपात दुरितक्षय द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडूया. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 6:59 आहे. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीसाठी, तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा आहे. या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक विधी सेवा जी आहे ती संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. मित्रांनो, अमावस्या जवळ येत असल्यामुळे आता कुठल्याही प्रकारचे धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त दिलेले नाहीत. मित्रांनो, यात प्रामुख्याने साखरपुडा, डोहाळ जेवण, बारसे, जावळ काढणे, गृहप्रवेश, तसेच उपनयन, विवाह, वास्तुशांती, भूमिपूजन, पायाभरणी, देवमूर्तीचे प्राणप्रतिष्ठा या प्रमुख धार्मिक विधी यांचा समावेश आहे. अशा वेळी आपण आपल्या फायद्यासाठी स्वतःहून वा पुरोहितांच्या मदतीने कोणताही मुहूर्त काढण्याचा प्रयत्न करू नये, कारण तो पंचांगाला धरून नसणार आहे. त्यामुळे त्याची फल प्राप्ती आपल्याला होणार नाही. केवळ आपण कृती केल्याचे समाधान आपल्याला होईल. आपल्या समस्या अधिक वाढतील, त्या कमी होणार नाही.
मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो वर्ज दिवस आहे. दिनविशेष मित्रांनो शिवरात्री आहे. जे शिवभक्त या शिवरात्री व्रताचे आचरण करत असतील, विशेष करून वीरशैव लिंगायत, कारण शिवलिंग त्यांच्या सतत सोबतच असतो. त्यांना कुठल्याही शिवमंदिरात जाण्याची गरज पडत नाही. त्यामुळे ज्यांना शिवलिंग किंवा शिवमंदिरात जायची वेळ येते, अशांना या व्रताचे आचरण करता येणार नाही, कारण मंदिरे मध्यरात्री बंद असतात. त्यामुळे ते शिवलिंगाची पूजा करू शकणार नाही. आणि घरी शिवलिंग ठेवायचे म्हणजे त्याला नियम वेगळे आहेत मित्रांनो. वीरशैव लिंगायत जो समाज आहे त्यांनी या व्रताचे आचरण अवश्य करा. मध्यरात्री निश्चित काळामध्ये शिवलिंगाची पूजा रुद्राभिषेक युक्त करावी मित्रांनो, जेणेकरून आपल्या सर्वाधिक समस्या सुटतील मित्रांनो. मित्रांनो, सायंकाळी 5:24 भद्रा योग आहे, अर्थात विष्टीकरण आहे. हा अशुभ योग आहे. तेव्हा शक्यतो महत्वाची कामे टाळा. सर्वसामान्य जी आहेत रेग्युलर तीच करा. तसेच 3:55 मध्यरात्र्यानंतर उत्तर रात्री पर्यंत मृत्यू योग दाखवलेला आहे. हा नवीन बाळ ज्या वेळेला जन्म घेते त्याच्या जनन शांती संबंधी हा मृत्यू योग आहे. याची शांती 12व्या दिवशी राहत्या घरी विधिवत पंडिताच्या माध्यमातून करावी लागते. अन्यथा पुढे चालून ती करत नाही. जवळजवळ 100 99 कुटुंब करत नाही, कारण हा जो योग आहे हा चालू पंचांगात दिला जातो, पुढील पंचांगात दिला जात नाही. अग्नी पृथ्वीवर आहे मित्रांनो, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असतील लहान मोठे आपण करू शकता, पण पुढे चालून ते बंद पडू नयेत याची दक्षता आपण घ्यायची, अन्यथा दोष आपल्याला लागण्याची शक्यता राहते. राहुकाळ मित्रांनो दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत आहे. या काळातही आपण आपली महत्वाची कामे शक्यतो टाळा. इतर वेळेमध्ये पूर्ण करा, जेणेकरून राहूच्या प्रभावाखाली आपल्याला अपयश पाहता येणार नाही. प्रमुख वक्री ग्रह शनी सध्या वक्री झालेला आहे. धन्यवाद मित्रांनो. याच ठिकाणी मी आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ संपवत आहे. आपण जर माझ्या मते सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याण. हरिओम शिव महादेव.